नमस्कार. कुक विथ शीतलमध्ये आपले मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत मार्केट स्टाईल फ्रेंच फ्राईज. अगदी परफेक्ट फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे या भागात आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतले आहे. आता आपल्याला याला फ्रेंच फ्राईजच्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे. इथे दाखवत आहे याप्रमाणे तुम्ही फ्राईज कट करून घ्या. फ्रेंच फ्राईजची रुंदी 1 सेंटीमीटर असते व उंची 4 ते 5 सेंटीमीटर इतकी असते. या प्रमाणात तुम्ही फ्राईज कट करून घ्या. तुम्ही बघू शकता मी इथे अगदी सेम मार्केटमध्ये जसे फ्राईज मिळतात त्या आकारामध्ये कट करून घेतले आहे. याच पद्धतीने मी बाकीचे बटाटे कट करून घेत आहे. मी ते सगळे बटाटे कट करून घेतले आहेत. आता आपल्याला हे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ते बटाटे 2-3 वेळा चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घालून आपल्याला 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे. ते एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घातले आहे व अर्धा चमचा व्हिनेगर घालून आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. पाणी छान गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये बटाटे टाकायचे आहेत. आपले पाणी छान गरम झाले आहे. आता यामध्ये आपण चिरलेले सगळे बटाटे टाकून घेणार आहोत. आता आपल्याला बटाटे 70 ते 80% पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. पाण्याला छान उकळी आली आहे. आपल्याला याला हलवून शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून सगळे बटाटे एकसारखे शिजले जातील. आपले बटाटे छान शिजले आहेत. आता मी गॅस बंद करत आहे. आता आपल्याला हे बटाटे छान गाळून घ्यायचे आहेत. मी सगळे बटाटे छान गाळून घेऊन एका सुती कपड्यावरती सुकवायला ठेवले आहेत. बटाटे आपल्याला छान सुकवून घ्यायचे आहेत. त्यामधील पाणी पूर्ण निघून गेले पाहिजे. आता तेल गरम करायला ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटे तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचे आहे.
सगळ्या बाजूने छान भाजून घेऊ। आपल्याला ही प्रोसेस 2 वेळा करावी लागते, त्यामुळे आपण याला पूर्ण न तळता अगदी 50% तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे। इथे बटाटे काढून घेत आहे। दुसरी बॅच देखील ह्याच पद्धतीने मी तळून घेणार आहे। हे बटाटे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। तळून झाल्यानंतर आपल्याला हे बटाटे काढून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे बटाटे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत। 5 मिनिटानंतर पुन्हा तेल गरम करून पुन्हा यामध्ये बटाटे तळून घ्यायचे आहेत। आता याचा रंग अगदी मार्केटसारखे फळ जसे असतात त्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। हे सगळे बटाटे आता एकदम तळून घेत आहे। आपल्याला याला हलवून हलवून सगळीकडून एकसारखे छान भाजून तळून घ्यायचे आहे। छान तळले गेले आहेत। आता आपण हे काढून घेऊ। आता यावरती 1 चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ, जेणेकरून मसाला सगळ्या साईजने छान लागेल। तयार आहेत आपले मार्केटसारखे फ्रेंच फ्राईज। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।